नमस्कार मित्रांनो, मी कनिष्क झाला. 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या माध्यमातून आपल्याशी बोललो होतो की एआयला घाबरण्याची गरज आहे का? एआयमुळे नोकऱ्या जात आहे का? खरं तर त्यावर मी बराच माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरं मला एक आनंद वाटतो. आज एक बातमी बघितली की इन्फोसिसमध्ये 20,000 फ्रेशर्सना रिक्रूट करण्यात येणार आहे. फ्रेशर्स म्हणजे जे आत्ता नुकतेच पासआउट झाले त्यांच्यासाठी इन्फोसिसमध्ये 20,000 नवीन नोकऱ्यांची संधी. तर सांगायचं तात्पर्य आहे की एआयला घाबरू नका, एआय शिका. एआयमध्ये खूप पॉवर आहे आणि एआयमुळं नोकरी मिळण्याचं एक संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. आजच्या घडीला याच्याबद्दल प्रेडिक्ट करणं नोकरीच्या बाबतीत थोडं कठीण आहे, परंतु याचा निश्चितच आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. आणि याचं एक खास उदाहरण म्हणून मला सांगायचं आहे की माझे एक मित्र जे आत्ता नुकतीच त्यांनी बारामतीला व्हिजिट केली. बारामतीला मायक्रोसॉफ्टच्या सौजन्याने त्यांची एक एक्सपेरिमेंट सुरू होता की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ करता येईल. तर ऊसाच्या उत्पन्नासाठी त्यांनी एक प्रयोग राबवला, ज्यामध्ये 2 एकर ऊसाचं क्षेत्र घेतलं. एका एकरमध्ये एआय इम्प्लिमेंट करून ऊसाची लागवड करण्यात आली आणि दुसऱ्या ठिकाणी आपण परंपरागत पद्धतीने ट्रॅडिशनल वेनं जसं करतो तसं ऊसाचं लागवड करण्यात आली. आणि ज्या ठिकाणी एआय इम्प्लिमेंट केला होता त्या ठिकाणचं उत्पन्न जवळपास त्या एकरी 150 टन होतं. तर ज्या ठिकाणी एआय वापर नाही केलेला त्या ठिकाणी ते 70 ते 80 टन होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खर्च जवळपास 40 ते 50% कमी झालेला एआय वापरलेल्या क्षेत्रात. आणि ज्या ठिकाणी एआय वापरला नाही त्या ठिकाणी खर्च मात्र जो एआय लागतो नेहमीप्रमाणे तर जो लागतो त्याच्या 50% कमी एआय वापरलेल्या क्षेत्रात झाला. म्हणजे उत्पादन खर्च कमी निम्म्याने घटला आणि उत्पन्न मात्र दुपटीने वाढलं. तर हे कसं झालं? तर त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार कळालं की ज्या ठिकाणी एआय इम्प्लिमेंट केला आहे त्या ठिकाणी काही सेन्सर्स बसवले आहेत की जे जमिनीची इन्फॉर्मेशन, पिकाची इन्फॉर्मेशन आणि ती इन्फॉर्मेशन एआय एजंट्सला पाठवतात आणि सॅटेलाईट मार्फत वेदर रिपोर्ट्स मिळतात, हवामानाचे रिपोर्ट्स मिळतात. त्या मार्फत ते पिकाची जी इन्फॉर्मेशन मिळाली, जमिनीची इन्फॉर्मेशन मिळाली आणि वेदर रिपोर्ट्स, हवामानाचा अंदाज याचा पूर्ण ॲनालिसिस करून ते सांगतात, शेतकऱ्यांना इन्फॉर्मेशन देतात. एआय एजंट इन्फॉर्मेशन देतं की आता तुम्ही पिकाला पाणी द्या, त्याला हे खतं द्या, काही युरिया द्या, वॉट एव्हर जे पण लागत असेल तर त्या गोष्टी देण्यात येतात. आणि मग एक्झॅक्ट त्या वेळेला पिकाला काय पाहिजे, किती पाणी पाहिजे याची इन्फॉर्मेशन शेतकऱ्याला मिळते आणि त्याच्यातून तो शेतकऱ्याला देतो. याच्यामुळे पाणीही वाचतंय, उत्पादन खर्चही वाचतोय आणि उत्पन्नही वाढतंय. निसर्गाला सुद्धा याचा उपयोग होतोय. तर हे खूप पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि मला असं वाटतं याचा सगळ्यांनीच वापर करावाच लागणार आहे. आणि याची एक खूप मोठी क्रांती, एक रिव्होल्यूशन आपल्या सर्वांच्या आयुष्यात येणार आहे. त्यामुळे यायला घाबरू नका, एआय शिका, एआयचा वापर करा. निश्चितच नवनवीन संधीचे दरवाजे आपल्यासाठी ओपन होतील.